आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 6 भाग 4 त्यामध्ये मल्लिकेची श्रद्धा हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. मल्लिका कशा प्रकारे श्रद्धा करते, ती कोण आहे हे पाहत आहोत. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाला एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. त्या गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र काय झाला, मरण पावला होता. यामुळे त्या गृहस्थाने आपल्या व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. त्या गृहस्थानं काय केलं, आपला व्यवसायही बंद केला आणि खाणंपिणंसुद्धा सोडून दिलं. तर दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. तो शोकाग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला. शून्य नमस्क निर्विकार आणि आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्या अवस्थेकडे पाहून तथागताला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला आहे आणि तो मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल. होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा कष्ट ह्यास कारणीभूत होतात. तो गृहस्थ रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो. छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. आणि असे बोलून भगवान बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी धूत खेळत होते. तो गृहस्थ त्याच्याजवळ गेला आणि श्रमण गौतमास आपल्या शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघून आलो हे त्यांनी त्याला सविस्तर सांगितलं. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबरोबर बरे वाटले. हळूहळू ही गोष्ट पसरत राजाच्या राजवाड्यापर्यंत पोहोचली आणि राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत असे म्हटले असतील तर ते रास्तच आहे. मग मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला योग्य बरोबर होय बरोबर आहे असे मानून मान्यता दर्शवितो, तसे श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणले असतील तर ते रास्तच आहे. असे बोलून तू मान्यता दर्शवितोस, जा चालती हो. ते मल्लिकेने नलित ध्यान ब्राह्मणास प्राचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धाकडे जा, आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात कर, त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे ते सांगितले जाते ते खरे आहे काय याची चौकशी कर आणि जे जे काही बोलतील ते सर्व मला नीट सांग. ती म्हणाली. राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्यांना ते जसे बोलले की काय असे ती सर्व विचारणा केली. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना व्यथा आणि कष्टच देतात हा पुरावा आहे. एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोक विलह होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली का, माझी आई तुम्ही पाहिली का असे प्रत्येकाला ती विचारू लागली. दुसरा पुरावा, श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावले. शोकविलाहात होऊन वेड्यासारखी ती गलोगली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिले आहे का असे प्रत्येकाला विचारू लागली. तिसरा पुरावा म्हणजे श्रावस्तीतील एक गृहस्थाची माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावली आणि शोकविलाह होऊन वेड्यासारखा तो गलोगली रस्तोरस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणी पाहिले आहे का असे तो प्रत्येकाला विचारू लागला. आणखीन एक पुरावा, श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी
पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती. तिने आपला पतीस ते सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली, जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. नलिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथातथ्य कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, होय प्रिय आहे. राजाने उत्तर दिले, आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, मी आपणास प्रिय आहे. मल्लिकेने विचारले, होय प्रिय आहेस. मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? तर जर तुला काही झाले तर माझ्या जीवनात त्याचा फार परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नगरीत आपणास प्रिय आहे की काय? होय, राजाने उत्तर दिले, काशी कौशल नगरी मला खूप प्रिय आहे. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तरी त्यांना घोर परिणाम होईल. आणखी निराळे कसे बरे होईल? तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले काय? नाही मल्लिके, राजा पश्चाताप होऊन स्वराने बोलला. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. एकदा भगवान बुद्ध भंगदेशी भेसकला वनातील सुसुमार पर्वतातील मृग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रसाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण गौतमाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव झाले नव्हते. राजकुमाराचे सांकिक पुत्र नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागताकडे जा, माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर आणि कुशलव्रत विचारून भिक्खू संघासहित त्यांना भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यताही दर्शवली आणि हे सर्व वृत्त राजकुमाराला निवेदन केले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळवण्यात आले आणि त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. सर्व केल्यावर लवकर तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रसादापायीशी आले. जिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना समोरासमोर येऊन बसला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारास प्रसादाकडे परतला. पायऱ्याच्या पायथ्याशी तथागत निशब्दपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछाण्यावरील पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागताने माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे मला चिरकाल हितवह होईल. पण तथागत निस्तब्ध जागीच उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्याने विनंती केली आणि तरीही तथागत जागीच उभे राहिले. तिसऱ्यांदा विनंती केली आणि तिसऱ्यांदा सुद्धा तथागताने आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती हे आनंद समजला आणि त्यांनी पायऱ्यावरील आच्छादन गुंडाळून काढून ठेवले. जसे त्यांनी सांगितले, आपल्या अनुयायाचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने हे वस्त्र आच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितली. तथागत भिक्खू संघासह पायऱ्या चढून वर गेले आणि त्यासाठी सिद्ध केलेल्या ते आसनावर बसले. राजकुमाराने आपण स्वतः तथागताने भिक्खू संघास स्वेच्छेने भोजन वाढले. तथागताचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर जाऊन बसले आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटले की सुखद समाधानी नव्हे तर अप्रिय समाधानानेच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार वर्षापूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखे माझे पण मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस काळे भोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मातापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख
दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पित्तवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून ग्रहीण संन्यास पत्करला. सत्याविशेष करण्यासाठी आणि अनुपशांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर तो दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत हा धम्म, आणि स्पष्टीकरण ह्या समजण्यास किती सुलभ आहे. तेव्हा तरुण ब्राह्मण सांख्यिक पुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केले खरे, पण आपण बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाही. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले की ज्यावेळी भगवान बुद्ध कौसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेतील ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूला बसली. ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जे काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजात गर्भ बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित राहील. भगवान बुद्धाने अनुग्रह करून त्या गर्भाला जीव आपल्या शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. आणि एखादा भगवान बुद्ध या भग्गदेशातच सुसुमार पर्वतातील भेसकलावनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागताकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला या जीवी उपासक म्हणून याची स्वीकृती करून द्यावी. केनियाचे स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदात पारंगत होता. तसेच व्याख्या, सांख्यिक, कर्मकांड, पांडित्य, शब्दशास्त्र व व्युत्पन्नशास्त्रांचा तज्ज्ञ व 5वी विद्या तो इतिहास यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे, तर्कशास्त्र तसेच महापुरुषाची लक्षणे ओळखणे यातही तो तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते. त्यांच्याशी तो वेदमंत्र शिकवत असे. केनिय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण हा सेलाचा अनुयायी होता. आपल्या 300 शिष्यासह सेल त्यांच्याकडे गेला. त्यावेळी जिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. ते पाहूनच ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की युद्धाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सहपरिवार सदैव भोजनास येणार आहेत की काय? सेल ही विवाह भोजनाची तयारी नव्हती किंवा राजाच्या मेजवानीची तयारी नव्हती, पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खू संघासह आपण येथे आले आहेत. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रस्तुत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांच्याच भिक्खू संघासह मी उदाईक भोजनास निमंत्रण केले आहे. मी जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठीच आहे. सेल म्हणाला, केनिय तू खरोखरच असे म्हणलास? होय, केनिय बोलला. केनिय तू खरोखरच असे म्हणलास? आणि होय, मी असेच म्हणालो. राजा प्रसेनजिताची स्तुती. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित एका लुटूपुट्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परत आला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेमध्ये शतपावली करीत होते. कौशल नरेश प्रसेनजित ज्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, भंते, या समयी आहार्थ सम्यक संबुद्ध तथागत कुठे आहेत? कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, त्यांच्या निवासापलीकडे जा.
पलीकडे आहेत. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे जा. व्हरांड्यात प्रवेश करा. खाकरल्यासारखे करा व दरवाजाचीही कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्याने सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजीत त्या निवासस्थानी गेले. खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागताने दार उघडले. मग प्रसेनजिताने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्यांचे शिरसाष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलाचे चुंबन केले व हातांनी ते स्पर्शले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. भगवान बुद्धांनी विचारले, पण महाराज, या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? खंड 7वा, भ्रमिकांची अंतिम यात्रा. हा भाग उद्याला पाहूत. साधू साधू साधू.